हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर मराठी व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की कोणतेही केमिकल किंवा साबण न वापरता घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या 2 वस्तू वापरून आपण घरच्या घरीच चांदीची भांडी, दागिने, वस्तू कशा साफ करू शकतो याविषयीचा व्हिडिओ. या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये सुरुवातीला मी टूथपेस्ट काढून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ब्रँडची, कोणत्याही कंपनीची टूथपेस्ट वापरू शकता जी घरामध्ये तुम्ही वापरता. या ठिकाणी मी जी वापरते घरामध्ये जी उपलब्ध आहे ती टूथपेस्ट या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे. टूथपेस्ट आणि लिंबाचा रस चमचाच्या साहाय्याने असा व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. त्याचा असा फेस तयार होतो. तयार केलेली पेस्ट चांदीच्या वस्तूवरती, भांड्यांवरती हाताच्या साहाय्याने व्यवस्थित लावून घ्यायची. चांदीच्या दागिन्यावरती बारीक असं नक्षीकाम केलेलं असतं आणि त्या बारीक नक्षीकामामध्ये बऱ्यापैकी धूळ जाऊन बसलेली असते. त्यामुळेच आपली भांडी आणखीन काळवंडलेली दिसतात. त्यामुळे हाताच्या साहाय्याने ही पेस्ट व्यवस्थित चोळून लावायची. बरेच जण चांदीच्या वस्तू, चांदीची भांडी दुकानामध्ये नेऊन पॉलिश करून आणतात. पण प्रत्येक वेळीच, प्रत्येक सणावाराला आपल्याला चांदीची भांडी पॉलिश करून आणणे जमेलच असं नाही. त्यामुळे घरच्या घरी अगदी टूथपेस्ट आणि लिंबाचा रस याचा वापर करून आपण चांदीची भांडी अगदी स्वच्छ साफ करू शकतो. या ठिकाणी मी सर्व चांदीच्या वस्तूंना पेस्ट व्यवस्थित लावून घेत आहे. पेस्ट लावल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायच्या आहेत. 20 मिनिटानंतर आपल्याला या सर्व वस्तू व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी या वस्तू साफ करण्यासाठी एक जुना ब्रश वापरत आहे. चांदीच्या वस्तू, भांडी यावरती जे बारीक नक्षीकाम असते त्यामधील धूळ साफ करण्यासाठी अशा प्रकारे जर ब्रश वापरला तर खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही जर चांदीची भांडी किंवा वस्तू याऐवजी तुम्हाला या पद्धतीने जर चांदीचे देव साफ करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे जुना टूथब्रश वापरण्याऐवजी एखादा नवीन ब्रश वापरू शकता. किंवा मग जी आपण लिंबू पिळून उरलेली साल असते त्या सालीचा वापरसुद्धा तुम्ही देव साफ करण्यासाठी किंवा चांदीची भांडी साफ करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे ब्रशच्या साहाय्याने मी सर्व वस्तू व्यवस्थितपणे घासून घेत आहे. आणि अगदी घासतानाच आपल्याला जाणवतं की वस्तू चकाकू लागल्या आहेत. सणासुदीचे दिवस सुरू असताना तर आपल्याला कधी प्रसादासाठी चांदीची वाटी हवी असते, तर कधी हळदी कुंकवांसाठी चांदीचे करंडे हवे असतात. मग अशा वेळी प्रत्येक वेळी काळवंडलेल्या ह्या वस्तू आपल्याला दुकानात जाऊन पॉलिश करून आणणे जमेलच असं नाही. त्यामुळे लिंबाचा रस आणि टूथपेस्ट याचा वापर करून आपण अगदी नैसर्गिक पद्धतीने आपली चांदीची भांडी अशी चमकवू शकतो, साफ करू शकतो. सर्व वस्तूंना पेस्ट व्यवस्थितपणे लावून 15 ते 20 मिनिट ठेवून अशा प्रकारे साफ करून आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी सर्व वस्तू पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे. सर्व वस्तू धुतल्यानंतर आपल्याला त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहेत. पाहू शकताय तुम्ही अगदी 20-25 मिनिटांमध्येच आपली ही भांडी आहेत ती किती स्वच्छ दिसत आहेत. हा चांदीचा करंडा हा पूर्ण काळवंडून गेला होता, आता पूर्ण चमकू लागला आहे. चमचा तर अगदी नव्यासारखा दिसत आहे. मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.